नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। महाराष्ट्रातील जनतेच आता सर्वांचं लक्ष 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन विजय मेळाव्यात काय भाषण करतात, कोणते विचार मांडतात, एकत्र खरंच ते येत आहेत की काय याकडे लक्ष लागून राहिलेलं असेल। कारण त्रिभाषा सूत्र त्याबाबत जो शासनानं GR काढला होता, त्या GR मध्ये हिंदी सक्तीची असं एक हे होतं। त्यामुळं हिंदी त्रिभाषा सूत्र असू द्या, मात्र तिसरी भाषा कोणती असावी याचं तुम्ही ठरवू नका, असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचंही म्हणणं होतं। आणि त्यातही त्यांचा हिंदी जर सक्तीची करत असेल तर त्याला सक्त विरोध होता। म्हणून त्यांनी दोघांच्या भावांच्या पक्षांनी एकत्र येत 5 जुलैला या विरोधात मोर्चा काढण्याचा ठरवलं होतं आणि तशा घोषणांनी त्याची प्रसिद्धी पण केली होती। नेमकं हे आपल्या अंगलट येईल असं ओळखून महायुतीच्या सरकारनं मग अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच हा GRच रद्द करून टाकला आणि आता तुम्ही मोर्चा कसा काढता आणि एकत्र कसं येतात असं आव्हान दोन्ही ठाकरे बंधूंना दिलं होतं। बाळासाहेबांच्या विचारात अंगात ठासून भरलेले हे बंधू तसे लगेच माघार घेतील असंही नव्हतं। त्यांनी मग राज ठाकरे यांनी लागलीच दुसऱ्या दिवशी 5 जुलैला आम्ही विजय मेळावा घेणार, तो वरळीच्या डोममध्ये घेणार आणि तिथं लोकांना आपण एकत्र आल्यावर काय घडू शकतं, काय घडलं आहे याची जाणीव करून देणार असं सांगणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर, त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचं जे त्यांचे प्रयत्न त्यांचे प्रयत्न नाही पण तसं वाटचाल सुरू आहे, त्यावरून महायुतीतील त्यातही भाजपच पोटशूळ जास्त उठलेलं असणार। कारण हे दोघं बंधू एकत्र येऊन त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली तर हमखास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे या दोघांची सत्ता येणार, ही अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ असणार आहे, हे तेही जाणतात। त्यामुळंच त्यांनी त्यात खोडा आणण्यासाठी दोन्ही भावाचं एकत्र येऊ नये यासाठी आपल्या परीनं सर्व ते प्रयत्न करत आहेत। त्यांच्या प्रयत्नांना यश येतं की खरंच हे दोघं बंधू एकत्र येऊन झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत परत एकत्रित ठाकरे ब्रँडचा झेंडा हाती घेत आहेत। हे आता 5 जुलैनंतर लवकरच आपणा सर्वांना कळणार आहे। पावसाळी अधिवेशनातला तिसरा दिवस तसा जास्त गोंधळाचा झाला नाही आणि तिसऱ्या दिवशी जे की अधिवेशन सुरू होण्याच्या दिवशीच त्याच्या दुसऱ्या दिवशी कृषी दिन होता। त्यामुळं काल कृषीविषयक प्रश्नांवरच सभागृहात जास्त चर्चा होती। त्यात अनेकांनी मग सोयाबीन पेरणीसाठी अनुदान, सोयाबीन पिकासाठी बँकांकडून कर्ज आणि महाबीज आणि इतर काही मोठ्या कंपन्यांकडून घेतलेलं बियाणं पेरलंय पण ते उगवलंच नाही, यावरच जोरदार अशी चर्चा होती। या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षाच्या आमदारांनी सहभाग घेतला होता। त्यातही विरोधी पक्षाचे कैलास घाडगे पाटील
आणि इतर आमदारांनी अगदी जोरकस अशी याबाबत शेतकऱ्यांच्या हिताची बाजू मांडली. आता त्यावर कृषीमंत्र्यांना उत्तर काही तसं म्हणावं असं देता आलं नाही. यावर आता खुद्द मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री कोणी आज उत्तर देतंय का याकडं पण आपण लक्ष ठेवून असणार आहोत. एकंदरीत पाहता यंदाचा पावसाळा यामुळं मेमध्ये जो अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतकरी काही सुकावला होता. बऱ्याच भागात मेच्या सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यामुळं अगदी धरणाचे पाणीसाठे पण वाढले होते. मात्र जूनमध्ये पावसानं थोडा हात आकडता घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रातच जूनच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं चित्र सगळ्यांना पाहायला मिळालं. त्यामुळं चिंतेचं वातावरण शेतकऱ्यांच्या ह्याच्यात होतं हे नक्कीच. मग आता जुलै सुरू झाला आहे. जुलैच्या आज 3रा दिवस आहे. पण या 3 दिवसात तसा मोठासा पाऊस आलेला नाही. झिमझिम मात्र रिमझिम पाऊस पडत आहे. आता हा पाऊस जुलैची तरी सरासरी यावेळेस गाठेल का, पेरलेली पिकं तारेल का नाही याकडंच बळीराजाचं लक्ष लागून असणार आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.